बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। थेट जाऊया पुण्यामध्ये काँग्रेसचा मोर्चा सध्या सुरू आहे। त्या ठिकाणची दृश्य आता आपण पाहूयात। पुण्यामध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यावरती युवक काँग्रेसने हा मोर्चा काढलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना की तुम्हाला एवढी काय भीती वाटते की तुम्ही आम्हाला साधं 2 किलोमीटर पण चालवून देत नाहीये। आज आम्ही मुंबईला कुठल्या बाबागल्या मागायला चाललोय? या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते। बीडचा आपण तुम्ही बिहार केलंय, महाराष्ट्राचा उडता पंजाब केलाय, महाराष्ट्रातील युवक यांना शैचाल याच्यामध्ये दत्त झालेला आहे। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जातो। नक्कीच आपण जसं बघितलं आता की जरी पण इथे अडवलेला असलेला आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इथे अडवण्यात जरी आलेला आहे तरी पण त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की ते इकडनं हा मोर्चा मुंबईवरती धडकणार आहेत। इकडे एक जणाला इकडे पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। तर आपण दादा तुमच्या मागण्या काय आहेत? युवकांचा रोजगार ज्या बीजेपी सरकारनं आणि या मोदी सरकारने देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं जो गुजरातला पळवला आहे तो आमच्या महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करतोय। आणि आता तुम्हाला पुणे पोलिसांनी पकडलेलं देखील आहे, तर तुम्ही काय पुढची भूमिका असणार आहे तुमची? आम्ही जोपर्यंत विधान भवन घेराव करत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। जेवढे वेळा अटक करायचं तेवढे वेळा करू दे, त्याला आम्ही युवक काँग्रेस घाबरत नाही। नक्कीच आपण जसं बघतोय की या मोर्चाला एक आक्रमक वळण इकडे युवक मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडनं देण्यात आलेलं आहे। आपण जसं बघतोय की त्यांच्या मागण्या जोवर पूर्ण होणार नाहीत तोवर हा मोर्चा ते चालू ठेवणार आहेत आणि विधान भवनवरती धडकणार अशी देखील भूमिका त्यांनी आता यावेळेस स्पष्ट केली आहे। खरं तर आता पुणे पोलीस इकडचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेत आहेत। आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पुणे पोलीस नक्की काय कारवाई करते। कॅमेरा पर्सन निकेतन माने सह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे। खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा। ज्यापर्यंत आम्हाला पायी चालू जब जब सरकार डरती है पुलिस को आगे करती है। नाही परवानगी नाहीये, नाकारली ऑलरेडी पोलिसांनी। हे बघा याच्यानंतर सरकारच्या प्रेशरमध्ये पोलिसांनी आमची तर पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। सरकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये कमी पडतंय असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच थेट आता मुंबईच्या दिशेने हा मोर्चा निघालेला आहे। बेरोजगारीच्या विरोधामध्ये काँग्रेसचं हे आंदोलन आहे। युवकांना रोजगार निर्माण करून द्यावा, उपलब्ध करून द्यावा ही या आंदोलनाच्या माध्यमातून महत्त्वाची मागणी करण्यात आलेली आहे। मात्र पोलिसांनी या पदयात्रेला, या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये। त्यामुळेच पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला होता आणि आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे। या मोर्चाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली। आंदोलनकर्त्यांना रस्त्यामध्येच अडवण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये युवक काँग्रेसनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। बेरोजगारीच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढला गेलाय। युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय बानू चिब यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आंदोलन करत असताना पोलिसांनी मात्र आंदोलकांना ताब्यात घेतलंय। अनेक कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र आंदोलन सुरूच राहणार या भूमिकेवरती हे आंदोलनकर्ते ठाम आहेत। काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसची पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघालेली आहे। मात्र रस्त्यामध्येच पोलिसांनी या आंदोलकांना अडवलेलं आहे। पुण्यात बेरोजगारी विरोधामध्ये युवक काँग्रेसनं हा मोर्चा काढला आहे। युवक काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी मात्र अडवलेला आहे। मुंबईच्या दिशेने जाण्यास त्यांना परवानगी देण्यात आलेली नाहीये। याआधीच पोलिसांकडे या मोर्चा संदर्भात परवानगी मागण्यात आलेली होती, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। त्यामुळेच हा मोर्चा रस्त्यामध्येच अडवला गेलाय। पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन केलं गेलेलं आहे। सरकारच्या विरोधामध्ये ही घोषणाबाजी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी, प्रमुख मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे। डेक्कनच्या दिशेनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हा मोर्चा निघालेला असताना पोलिसांनी त्यांना रस्त्यामध्येच अडवलं। बालगंधर्व चौकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी आंदोलकांना अडवलेलं आहे। पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे आंदोलकांना थांबण्यास सांगितलं, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि त्यामुळेच
अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राहुल गांधींच्या विचारांना हे लोक म्हणतात, गांधींच्या विचारांना हे लोक त्यामुळे या तर या ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्यास सुरुवात केलेली आहे. कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधामध्ये आणि सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू केलेली आहे. पोलिसांना पुढे केले जाते आणि आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला जातोय सरकारच्या माध्यमातून. अशा प्रकारची घोषणाबाजी इथले आंदोलनकर्ते करतात. काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे पुण्यामध्ये आणि हा पुण्यामधून निघालेला मोर्चा थेट मुंबईच्या दिशेनं येत होता. मात्र पोलिसांनी परवानगी नसल्यामुळे या कार्यकर्त्यांना रस्त्यामध्येच अडवलेलं आहे. आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी मात्र रस्त्यामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे. सध्या सत्तेमध्ये असलेलं सरकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरते अशी काँग्रेसची भूमिका आहे. युवक काँग्रेसनं त्यासाठीच हे आंदोलन सुरू केलेलं आहे. या आंदोलनाकरता पोलिसांकडे परवानगी मागितली गेली होती असं काँग्रेसचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी ही परवानगी नाकारली आणि तरी सुद्धा हा मोर्चा काढला गेला आणि यामुळेच पोलिसांनी सुद्धा या आंदोलकांना रोखण्यास सुरुवात केली. मात्र या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यामध्येच हे आंदोलन सुरू केलेलं आहे. हा मोर्चा मुंबईच्या दिशेने घेऊन जाणारच अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. पुण्यामध्ये युवक काँग्रेसनं हे हल्लाबोल आंदोलन सुरू केलेलं आहे. मुंबईच्या दिशेने त्यांचा हा मोर्चा निघालेला होता सरकारच्या विरोधामध्ये. सरकारसमोर आपल्या मागण्या मांडण्यासाठी आणि सरकार पुढे हा मुद्दा मांडण्याकरता हे आंदोलनकर्ते पुण्यामधून मुंबईच्या दिशेने निघालेले होते. मात्र परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना रस्त्यामध्येच रोखलेलं आहे. रस्त्यामध्ये ठिय्या मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांची धरपकड सध्या सुरू झालेली आहे. पोलीस व्हॅनमध्ये त्यांना बसवलं जात आहे आणि हे आंदोलन रोखण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जातो. मात्र काँग्रेसचे युवक कार्यकर्ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. सरकारकडून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जावा आणि हा रोजगार उपलब्ध करून देण्यातच सरकार अपयशी ठरते अशी काँग्रेसची भूमिका आहे. पुण्यात युवक काँग्रेसनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे. राज्य सरकारच्या विरोधातलं हे आंदोलन पोलिसांनी मात्र रोखलेलं आहे.